मित्रांनो, सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये भविष्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे आनंद घ्यायचा असेल तर एक कृती आज आपण वर्तमानात सुरू करणे गरजेचं आहे. ती म्हणजे व्यायामाला आपण सुरुवात करावी. मित्रांनो, गेल्या 10-15 वर्षापासून आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना मी अशी अनेक उदाहरणं बघितली आहेत. आत्ताच काल परवाचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांनी आपलं आयुष्य हे अत्यंत संघर्षाच्या वातावरणामध्ये घालवलं. त्यांच्या आयुष्याचा जो उमेदीचा काळ आहे, तारुण्याचा काळ आहे, पैसे कमवण्याच्या नादामध्ये भरपूर प्रमाणात त्यांनी शरीर त्यांनी खर्ची घातलं. परंतु जेव्हा त्यांचे खाण्यापिण्याचे दिवस आले, जेव्हा त्यांच्याकडे पैसा आला, साधनं आली, तेव्हा मात्र या जगण्याचा, या जीवनाचा, या आयुष्याचा उपभोग घेण्यासाठी त्यांच्याकडे चांगलं शरीर नव्हतं. आणि त्यानंतर त्यांना एका असाध्य अशा आजारानं त्यांना घेरलं आणि त्यातच त्यांचा करुण अंत झाला. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसून येतील. आणि आम्ही या क्षेत्रात काम करत असल्यामुळे याचा वारंवार आमच्याशी संपर्क येतो, संबंध येतो आणि त्या गोष्टी आम्हाला वारंवार दिसून येतात, आढळून येतात. आणि त्यामुळेच आपल्या सर्वांना हे सांगणं आहे की जीवनाचा, उद्या येणाऱ्या भविष्याचा तुम्हाला जर चांगला आनंद घ्यायचा असेल, आजचा आनंद घ्यायचा असेल, तर महत्त्वाचं काय आहे तर ते आजच आपण शारीरिक मेहनतीला, व्यायामाला सुरुवात करणं गरजेचं आहे. गेल्या 15-20 वर्षाच्या काळामध्ये माणसाच्या जीवनामध्ये प्रचंड बदल झाले आहेत. जीवनशैलीमध्ये बदल झाले आहेत. खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये, प्रकारामध्ये बदल झालेले आहेत. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये फास्ट फूडचं प्रमाण असेल, जंक फूडचं प्रमाण असेल, तळीव पदार्थाचं प्रमाण असेल, दुधाचे प्रोडक्ट असतील, बेकरी प्रोडक्ट असतील आणि महत्त्वाचं म्हणजे गोड, शुगर, तेलकट पदार्थ असतील, मसालेदार पदार्थ असतील, याची प्रचंड उपलब्धता झाली आणि याचं प्रमाण खूप वाढलंय. खरं तर याचं प्रमाण वाढलंय आणि दुसरीकडे शारीरिक मेहनत आपली कमी झाली आहे. बघा, आपण किती जण असे आहोत की दिवसभर किती वेळा आपण पायी चालतो किंवा सायकल चालवतो. आपण थोड्याशा अंतरावर आपल्याला साधं दूध आणायचं असेल किंवा किराणा आणायचा असेल तरी आपण गाडी घेऊन जातो. आणि त्यामुळे माणसाचं शरीर जे आहे, खरं तर आपल्या शरीराचं जे वजन असतं त्याच्या 50% वजन म्हणजे 50% वजन हे आपल्या मसल्सचं असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मसल्स असतात आपल्या शरीरामध्ये त्याचं असतं आणि आपण दुर्दैवानं त्याचा वापरच करत नाही. आणि या सगळ्या मसल्स ज्या आहेत त्या क्षीण होत असतात, त्यामध्ये स्टिफनेस येत असतं आणि कालांतरानं त्यांची क्षमता कमी होत असते. त्यामुळे अकाली माणूस म्हातारा होतो किंवा त्यांची क्षमता कमी झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसं जसं वय वाढत जातं तसं हाडामध्ये ठिसूळता येणं असेल किंवा आपण पाहतो की बरीच माणसं थोडी चालली की त्यांना दम लागतो, गुडघे दुखायला लागतात, पाय दुखायला लागतात. हे सगळं कशामुळं आहे तर ते आहे व्यायामाच्या कमतरतेमुळे. आणि हा व्यायाम जो आहे तो फक्त शरीराचा नसतो तर शरीर आणि मन दोघांनाही अत्यंत चांगलं ठेवण्याचं काम व्यायाम करत असतो. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यांना करता येईल अशी एक कृती आहे ती म्हणजे सकाळी उठून निसर्गाच्या सानिध्यात चालणे. आपल्या वातावरणामध्ये तुम्हाला जिथं कुठं वेळ मिळत असेल तिथं सकाळी उठून पायी चालणे. फक्त पायी असं पिकनिकला चालल्यासारखं पायी चालायचं नाही, तर अगदी जलद गतीनं ब्रिस्क वॉक ज्याला म्हणतो आपण तसं चालायचंय. आणि दररोज हे अंतर 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर असं 5-6 किलोमीटरपर्यंत तुम्ही वाढवत नेऊ शकता, ज्याचे की अनंत प्रमाणात फायदे तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, देरे हरी आणि पलंगावरी असं काहीच होत नसतं. त्यामुळे शरीर तुम्हाला सुदृढ ठेवायचं असेल, येणाऱ्या भविष्याचा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल, येणाऱ्या तुम्ही कमावलेल्या पैशाचा, तुम्ही कमावलेल्या साधनांचा तुम्हाला उपभोग घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची कृती आज आपल्याला करणं गरजेचं आहे ती म्हणजे व्यायाम.